नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या आवडत्या इग्नाइट अकॅडमीवरती. मित्रांनो, टीईटीच्या आन्सर कीची आपण वाट बघत होतो. अखेर प्रतीक्षा संपली आहे आणि आज ही आन्सर की पब्लिश झाली आहे. बघा, या पेपरमध्ये कशा प्रकारचे प्रश्न होते सगळ्यांना माहिती आहे. आज स्वतः चेक करून घ्या, म्हणजे तुमचा स्कोर सेफ आहे की कसा आहे हे तुम्हाला आजच्या या सेशन मधूनच कळणार आहे. सो टीईटीच्या आन्सर कीसाठी तुम्हाला काय करायचंय, तत्पूर्वी बघा आपल्याकडे द्रोणास 8.0 ही बॅच आपली रविवारपासून म्हणजे या 22 तारखेपासून आपली न्यू बॅच चालू होती आहे. आणि आणखीन महत्वाची गोष्ट, जे विद्यार्थी आता टीईटी पास झाले आहेत त्यांच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे येणारी टेट परीक्षा. तो सो ती सुद्धा आपली न्यू बॅच आपली चालू होती. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड नवीन बॅच आपली टीईटीची चालू होते आणि रेकॉर्डेड बॅच सुद्धा आपल्याकडे चालू आहेत. या दोन्ही बॅच, त्याचबरोबर सीटीईटीची सुद्धा बॅच आपल्याकडे सुरू आहे. या सगळ्या बॅचेस आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या ऍपवरती उपलब्ध आहेत. तर बघा, सगळ्यात महत्वाचं तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं आहे आन्सर कीसाठी, तर बघा महा टीईटी असं गुगलवर सर्च करून तुम्ही या साईटवरती जाऊन ही आन्सर की डाउनलोड करू शकता. किंवा तुम्हाला आन्सर की आपल्या या लेक्चरच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टेलिग्राम लिंक दिल्या, त्या टेलिग्रामवरती सुद्धा तुम्हाला आपली आन्सर की उपलब्ध असू शकते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आन्सर की डाउनलोड करताना तुम्ही जी पण आन्सर की डाउनलोड करणार तिचं माध्यम मात्र चेकआउट करून घ्या. म्हणजे आपण मराठी माध्यमातून जर परीक्षा दिली असेल, मीन्स तुमचं सुरुवातीला जसं बऱ्याच मुलांनी हिंदी हा विषय पहिल्यांदा निवडला, सो त्यांच्यासाठी हिंदी हे माध्यम असणार आहे. ज्यांनी पहिल्यांदा मराठी हा विषय निवडला त्यांच्यासाठी मराठी हे माध्यम असणार आहे. आणि ज्यांनी इंग्लिश निवडलं त्यांच्यासाठी इंग्लिश हे माध्यम असणार आहे, किंवा उर्दू वाल्यांसाठी उर्दू माध्यम आहे. आपण कोणत्या माध्यमाची की डाउनलोड करतो हे मात्र काळजीपूर्वक बघा, कारण जर का की आपली जर चुकली तर मात्र गोंधळ होऊ शकतो. ओके, बघा आता या ठिकाणी आपण मराठी माध्यमाची की डाउनलोड केलेली आहे, तर या पद्धतीने तुम्हाला दिसतील. तुमचे जे पण प्रश्न असतील, समजा तुम्हाला वाटतं हा प्रश्न माझा चुकीचा आहे, याच्यावर मला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल, तर तुम्ही त्या प्रश्नावरती ऑब्जेक्शन घेऊ शकता. कारण ही जी आन्सर की आहे ही अंतरिम आन्सर की आहे. याच्यानंतर जी येणार ती अंतिम आन्सर की येणार आहे. अंतरिम आन्सर कीवरती तुम्हाला ऑब्जेक्शन घेण्यासाठी चान्स असतो. तुम्हाला ऑब्जेक्शन असेल तर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता. त्या संदर्भात जी प्रोसेस दिली ती प्रोसेस फॉलो करा. त्या संदर्भात आणखीन डिटेल्स पण देणार आहे. आणि तुम्हाला वाटतं मला एखादा प्रश्न चुकीचा आहे तर त्याचं चुकलेलं आन्सर काय आणि बरोबर काय आन्सर आहे, आणि याचं म्हणजे मार्गदर्शन देणार म्हणतो आपण की याला हे कारण आहे हे सुद्धा आपल्याला प्रूफ सहित पाठवायचं असतं. त्यामुळे पाठवताना तुम्ही आमच्या नंबरवरती सुद्धा पाठवू शकता. तुम्हाला वाटतं की यावरती ऑब्जेक्शन घ्यायचं, तो प्रश्न आमचा खाली जो नंबर आहे बघा 88 88 88 88 99 61 16 यावरती पाठवू शकता. पण पाठवताना सोबत सोबत प्रूफ सुद्धा पाठवा, की जर तुम्हाला वाटतं याचं एखाद्या पुस्तकात हे उत्तर आहे आणि त्याचं काय प्रूफ आहे तो सुद्धा पाठवा, जेणेकरून तुमच्या आन्सरला काय करता येईल जास्त आम्हाला म्हणजे व्यवस्थितरित्या त्याला पाठवताना आणि ते उत्तर बरोबर येण्याची शक्यता आपली वाढू शकते. ओके, आता ही आन्सर की आपल्या टेलिग्रामवरती पण दिलेली आहे, किंवा तुम्ही साईटवरती जाऊन सुद्धा डाउनलोड करू शकता. आणि तुमचा स्कोर मात्र कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळा. ठीक आहे, ओके, चलो, थँक्यू, धन्यवाद.